नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। 9, 10, 11 आणि 12 जून रोजी महाराष्ट्रात भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे। या तारखांच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। मोठी अतिवृष्टी, वादळी वाऱ्यासह पाऊस महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेला पाहायला मिळेल। हवामान खात्याने 9 ते 12 जून दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट दिलेले आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूयात 9 जूनचा हवामान अंदाज। आपण या ठिकाणी पाहू शकता 9 तारखेला मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यादेवी नगरच्या भागात मोठा जोरदार पाऊस 9 जून रोजी झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे। त्यासोबतच 9 तारखेला होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांचा कडकडाट काहीसा जास्त राहू शकतो, त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। तसेच कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकण पट्ट्यातील इतरही भागांमध्ये 9 जून रोजी म्हणजेच सोमवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा कोकणात पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या परिसरात होऊ शकतो। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात हलका ते मध्यम पाऊस 9 तारखेला होईल। मात्र नांदेडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो। विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस भाग बदलत काही परिसरात झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आता आपण 10 जूनचा अंदाज पाहूयात। आपण या ठिकाणी पाहू शकता 10 तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूरच्या भागात जोरदार पाऊस होईल। कोकणात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर या दरम्यान वाढणार आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली या परिसरात मोठा पाऊस असेल 10 जून रोजी। मात्र पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड तसेच उत्तर महाराष्ट्र, कोकणातील इतर भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। विदर्भात देखील मोठा पाऊस 10 जून रोजी असणार नाही, ढगाळ वातावरण राहील आणि काही भागात हलका पाऊस होऊ शकतो। मित्रांनो, 11 जूनचा अंदाज पाहूयात। 11 तारखेला मात्र आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण परिसरात मोठ्या पावसाची शक्यता असेल। कोकणात देखील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेशच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। तसेच मित्रांनो, 12 जूनचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता 12 जून रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येच मोठा पाऊस असेल। या दरम्यान सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव या परिसरात भयंकर अतिवृष्टी होऊ शकते। मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाहिले असता ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातील इतर ठिकाणी बहुतांश भागांमध्ये 12 तारखेला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचे झाले तर 13 जून ते 19 जून दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण व्यापणार, बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी होणार, पाऊस हा झड स्वरूप राहू शकतो। मात्र 13 तारखेच्या पूर्वी आताचे हे 3 ते 4 दिवस या दरम्यान राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण, तर काही भागात जोरदार पाऊस आणि काही भागात हलका पाऊस, वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण वेगवेगळं पुढील 2 ते 3 दिवस राहील। या दरम्यान काही भागात तापमानात वाढ देखील होऊ शकते। मात्र 13 जून नंतर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे, त्यामुळे पूर्वनियोजन करून ठेवावे, सर्व कामे आटोपून घ्यावीत। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट।
आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।